किड्स, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मॅथमॅटिक्स स्टँडर्ड 4 म्हणजेच इयत्ता 4 गणित सेम इंग्लिशचे व्हिडिओ आपण पाहत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 11 मेजरमेंट. तर मेजरमेंट ह्या चॅप्टरचं पहिलं पान आणि दुसरं पान मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. याचा व्हिडिओ मी चॅनलवर ऑलरेडी टाकलेला आहे. तर ही एक्सरसाइज कशी करायची हे आपण ऑलरेडी चॅनलवर बघितलेला आहे, याचा व्हिडिओ झालेला आहे. तर आज आपण बघणार आहोत या चॅप्टरचा पार्ट 2 म्हणजे भाग 2 बघणार आहोत आपण. ह्या भाग 2 आपण इथून सुरू करतोय. गेसिंग द डिस्टन्स बिटवीन टू प्लेसेस म्हणजे दोन जागा दिलेल्या आहेत, त्यामधला जो अंतर आहे आपल्याला गेस करायचा आहे, म्हणजे अंदाज लावायचा आहे. तर यात त्यांनी जे सांगितले ते आपण एक थोडक्यात बघूया की आपण आपल्या पावलांच्या मदतीने सुद्धा जागा मोजू शकतो. मी ह्या जागेपासून ह्या जागेपर्यंत चालली तर किती पावले झाली? 5 पावले झाली. मी माझ्या शाळेच्या दरवाजापासून तर शाळेच्या गेट पर्यंत चालत गेली तर किती पावले झाली? असं हे काही फारसं याच्यामध्ये दिलेलं आहे. तर आपण आपल्या पावलांच्या मदतीने सुद्धा अंतर मोजू शकतो, लेंथ मोजू शकतो. ठीक आहे. तर आपण डायरेक्टली पुढच्या पानावरचा जो महत्वाचा टॉपिक आहे तो बघूया. इथं म्हटलेलं इंट्रोड्युसिंग किलोमीटर्स. आता किलोमीटर्स म्हणजे नेमकं काय हे आपल्याला शिकायचंय. किलोमीटर्स कशाला म्हणतात तुम्ही कदाचित ऐकलंही असेल. बघा, बसमध्ये प्रवास करताना तुम्ही किलोमीटर शब्द पाहिला असेल, मोठ्यांकडनं किलोमीटर ऐकलं असेल. तर किलोमीटर म्हणजे नेमकं काय? तर बघा इथं काय म्हटलेलं, वर्षा नावाची मुलगी विचारते. आय सॉ अ साइन बोर्ड अ व्हाईल अगो. इट सेड टनल 500 meters ahead. I understood that. Now this stone says Satara 25 kilometer. What does it mean? बघा इथं KM म्हटलेलं आहे. तर KM म्हणजेच किलोमीटर. तर किलोमीटरला जसं आपण सेंटीमीटरला CM असं लिहितो की नाही, तसंच किलोमीटरला KM असं लिहिलं जातं शॉर्टकट मध्ये. म्हणून जेव्हा जेव्हा इथं KM असा शब्द येईल तर तुम्ही ते किलोमीटर असं वाचायचंय. तसंच मी इथं वाचलं सातारा 25 किलोमीटर. व्हॉट डज इट मीन ते विचारते तिच्या आईला. तिची आई म्हणते द 25 किलोमीटर ऑन द स्टोन मीन्स दॅट द सातारा इज ॲट डिस्टन्स ऑफ 25 किलोमीटर्स फ्रॉम द पॉइंट मार्क बाय द स्टोन. म्हणजे ह्या दगडावर सातारा 25 किलोमीटर लिहिलेला आहे. याचा अर्थ असा की ह्या दगडाच्या जागेपासून 25 किलोमीटर्सवर सातारा हे शहर आहे. तर सातारा शहर किती लांब आहे? तर 25 किलोमीटर. कुठून? हा दगड जिथं होता तिथून ते आहे. मग वर्षा विचारते व्हॉट डज किलोमीटर मीन. मग ऐकलं सांगते किलो मीन्स 1000. आता किलो ह्या शब्दाचा अर्थ 1000 हे तुम्ही लक्षात ठेवा. हा शब्द आपण बऱ्याच ठिकाणी वापरतो. किलोग्रॅम म्हणजे किलो. तांदूळ किती आणला? 1 किलोग्रॅम. मग किलो म्हणजे 1000, 1000 हे आपण लक्षात ठेवायचे. मग किलो म्हणजे 1000. मग किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. ठीक आहे. मग आता किलोमीटर म्हटले, आता मीटर आपल्याला माहित आहे. मग किलोमीटर म्हणजे किती? 1000 मीटर्स हे लक्षात ठेवायचं. किलोचा अर्थ 1000 आहे, 1000, आणि किलोमीटर म्हणजे 1000 मीटर्स. वर्षा म्हणते इट मीन्स दॅट द सातारा इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 25,000 मीटर्स. इज दॅट राईट? मग आई म्हणते येस, 25 किलोमीटर इज इक्वल्स टू 25,000 मीटर्स. किलोमीटर इज रिटन इन शॉर्ट ॲज KM. बघा म्हणजे किलोमीटर शॉर्टकट मध्ये असं लिहिलं जातं KM. इट इज कन्व्हिनियंट टू मेजर लॉंग डिस्टन्स इन मीटर्स. मग किलोमीटर कुठे वापरता? खूप लांबचे अंतर जर असेल तर ते वापरण्यासाठी आपण किलोमीटर वापरत असतो. सो दे आर मेजर्ड इन स्टेजेस ऑफ 1000 meters, that is in kilometers. Did you notice if the units for measuring distance are bigger, the number showing the measurement becomes shorter. म्हणजे बघा आपण अंतरचे जास्त मोजत असू तर ते नंबर कसा होतो? छोटा होतो. येस मदर, 1 किलोमीटर इज इक्वल्स टू 1000 मीटर हे लक्षात ठेवायचे. मग अशी आपण 1 सेंटीमीटर, आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं? 1 सेंटीमीटर इज 10 मिलीमीटर. तसंच 1 किलोमीटर इज इक्वल्स टू 1000 मीटर्स. मग 1 किलोमीटर इज 1000 मीटर. मग 2 किलोमीटर म्हणजे किती? 2000 मीटर. बघा सोपे लक्षात ठेवायला. 6 किलोमीटर म्हणजे 6000 मीटर्स. 10 किलोमीटर इज 10,000 मीटर्स. 13 किलोमीटर इज 13,000 मीटर्स. इथपर्यंत तुम्हाला समजलं? आता आपण पुढच्या पेजवर जी एक्सरसाइज दिलेली आहे ती आपण एकदा बघूया कशी. आता आपण पेज नंबर 63 वरची एक्सरसाइज बघूया. ती एक्सरसाइज काय आहे? द टाइम टेबल बिलो लिस्ट दॅट द प्लेसेस बिटवीन वर्धा अँड नागपूर अँड देअर डिस्टन्सेस इन किलोमीटर. स्टडी इट अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. म्हणजे बघा समजून घ्या. इथं त्यांनी वर्धा दाखवलेला आहे. वर्धा आणि नागपूर या दोन शहरांच्या मधले
अंतर दाखवलं म्हणजे किती किलोमीटर, म्हणजे ते किती लांब आहे, ते शहर किती लांब आहे एक प्रत्येक शहरापासून, ते त्यांनी तिथे दिलेलं आहे आणि त्यावर काही प्रश्न विचारलेले आहेत, त्याचे आपल्याला उत्तर द्यायचे. आता पहिल्यांदा इथं आपण समजून घेऊ. सगळ्यात पहिले वर्धा आहे आणि सगळ्यात शेवटी नागपूर आहे. म्हणजे वर्धा आणि नागपूरच्या मध्ये इतके शहर किंवा गाव आहेत. मग वर्धा 0 आहे. वर्धा 0 आहे म्हणजे काय, हे आपण जे मेजरमेंट केलेले, जे मोजलेले किलोमीटर ते वर्धापासून मोजलेले. वर्धापासून 7 किलोमीटर वरुड आहे. वर्धापासून 14 किलोमीटर सेलू रोड आहे. आणि वर्धापासून तुळजापूर किती आहे, 24 किलोमीटर. वर्धापासून सिंधी किती आहे, 32 किलोमीटर. आणि वर्धापासून नागपूर किती आहे, 79 किलोमीटर. तर अशा प्रकारे आपण हा टेबल वाचायचा आहे. चला आता आपण प्रश्न बघूया. पहिला प्रश्न काय, फ्रॉम विच प्लेस हॅव द डिस्टन्स ऑफ ऑल अदर प्लेसेस बीन मेजर्ड. कोणत्या जागेवरनं हे सगळे डिस्टन्सेस मोजलेले आहे, ऑब्व्हियसली वर्धापासून. वर्धा 0 आहे म्हणजेच वर्ध्यापासून मोजायला आपण सुरुवात केलेली. तर इथे आपला आन्सर येणार आहे वर्धा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ फार इज तुळजापूर फ्रॉम वर्धा. तुळजापूर वर्ध्यापासून किती लांब आहे, 24. मग आपण काय लिहिणार इथं, 24 किलोमीटर्स लिहायचं आहे आपल्याला, 24 किलोमीटर्स. ठीक आहे. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन सिंधी अँड नागपूर. आता आपले सिंधी कुठे आहे, हे आपले सिंधी आहे आणि हे आपले नागपूर आहे. तर आपल्याला तर वर्धापासून नाही डिस्टन्स विचारला, हा जो डिस्टन्स आहे हा वर्धापासून आहे, पण आपल्याला सिंधी आणि नागपूर ह्या दोघांमधला डिस्टन्स शोधायचा आहे. मग आपण सिंधी वर्धापासून 32 किलोमीटर आहे, नागपूर 17 आहे, हे दोन्ही सबट्रॅक्ट केले की आपल्याला आन्सर भेटेल. बघा आपण इथं करूया, 79 मायनस 32, 9 मायनस 2 7, 7 मायनस 3 4, 47. मग आपल्याला इथं काय आन्सर आलं, 47 किलोमीटर. राईट. लास्ट क्वेश्चन, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन सेलू रोड आणि अजनी. आता सेलू रोड कुठे आपलं, हे आपलं सेलू रोड आणि अजनी हे आहे. मग आपण हे कसं करणार, पुन्हा एकदा हे किती 76 मायनस हे किती आहे 14. मग 6 मायनस 4 2, 7 मायनस 1 6. मग इथं आपला आन्सर आहे 62 किलोमीटर्स. तर अशा प्रकारे आपण ही अतिशय सोपी एक्सरसाइज सोडवलेली आहे. आता आपण पुढची कन्सेप्ट काय ती बघूया. पुढची काय कन्सेप्ट आहे, हाफ, क्वार्टर अँड 3/4 ऑफ अ किलोमीटर अँड अ मीटर. म्हणजे किलोमीटरचं हाफ किती असतं, किलोमीटरचं क्वार्टर किती असतं आणि 3/4 किती असतं ते बघूया आपण. इथे काय म्हटलं, 50 सेंटीमीटर प्लस 50 सेंटीमीटर इज 100 सेंटीमीटर. 50 सेंटीमीटर टेकन ट्वाइस इज 100 सेंटीमीटर, दॅट इज 1 मीटर. ठीक आहे. म्हणजे 50 सेंटीमीटर दोनदा घेतल्यावर 1 मीटर होतं. राईट. मग हाफ ऑफ 1 मीटर इज 50 सेंटीमीटर. मग 1 मीटरचा हाफ किती आहे, 50 सेंटीमीटर आहे, हे लक्षात ठेवायचं. 1चा हाफ 50. मग हाफ ऑफ मीटर इज 50 सेंटीमीटर. राईट. मग 25 आणि 25 इज 50 सेंटीमीटर. मग 25 सेंटीमीटर टेकन ट्वाइस इज 50 सेंटीमीटर. सो हाफ ऑफ 50 सेंटीमीटर इज 25 सेंटीमीटर. मग हाफ ऑफ हाफ इज 1/4 मीटर. आता 1/4 म्हणजे काय, आपण फ्रॅक्शन मध्ये बघितलेले. फ्रॅक्शन मध्ये बघा, ही एक सर्कल आहे, त्याचं मी हाफ केला आणि मी हाफचं पुन्हा हाफ केला, म्हणजे हा माझा 1/4 झाला. राईट. मग हा 1/4 काय असतं, हाफचा हाफ केलं म्हणजे 1/4 असतं. म्हणजे मी 100 सेंटीमीटरचा हाफ केलं 50 आणि 50चा हाफ केलं 25. मग 1/4 ऑफ 1 सेंटीमीटर इज 25 सेंटीमीटर. आता तुम्ही हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. हाफ ऑफ 1 मीटर इज 50 सेंटीमीटर आणि 1/4 ऑफ 1 मीटर इज 25 सेंटीमीटर. ठीक आहे. आता 3/4 म्हणजे कसं, 50 प्लस 25 इज 75. मग 3/4 ऑफ अ मीटर इज 75 सेंटीमीटर. मग त्याचप्रमाणे आपण 1000 मीटर इज 1 किलोमीटर. राईट. मग 500 मीटर प्लस 500 मीटर इज 1000 मीटर. हाफ ऑफ 1000 मीटर इज 500 मीटर. 500 मीटर इज हाफ किलोमीटर. 250 मीटर इज अ क्वार्टर किलोमीटर अँड 750 इज 3/4 ऑफ अ किलोमीटर. ठीक आहे. आता आपल्याला खाली जी एक्सरसाइज दिलेली ही पण एकदम सोपी आहे. मॅच द फॉलोइंग. आपल्याला मॅच करायचंय. पेज नंबर 63 वरची दुसरी एक्सरसाइज आहे. हाफ अ मीटर. बघा आता हाफ म्हणजे काय, 50. तर मीटर इज 100 सेंटीमीटर म्हणजे 50 सेंटीमीटर. इथे 50 सेंटीमीटर आहे, मग मी हाफ इथे मॅच करते. राईट. 3/4 किलोमीटर. आता 3/4 किलोमीटर किती येईल, इथे बघा 750 काय येईल, पण 750 मीटर. किलोमीटरचं करायचं आपल्याला, तर मग मीटर. मग 3/4 इज 750, इथे मॅच होईल ते. नंतर क्वार्टर मीटर. आता मीटरचं क्वार्टर म्हणजे सेंटीमीटर मध्ये, म्हणजे हे 25. क्वार्टर किलोमीटर.
किलोमीटरचं मीटरमध्ये मग 250. हाफ अ किलोमीटर 500 मीटर. 3/4 मीटर्स 75. ठीक आहे. आता इथं करायचं पुन्हा मॅच द फॉलोइंग. 3 मीटर्स. आता 1 मीटर इज 100 सेंटीमीटर. मग 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर, राईट. 3 किलोमीटर. आता 1 किलोमीटर म्हणजे काय? 1 किलोमीटर इज इक्वल्स टू 1000 मीटर्स. मग 3 किलोमीटर्स किती झाले? 3000 मीटर. 2 मीटर्स किती होता? 200 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर इज 40 मिलीमीटर. बघा 4 सेंटीमीटर इज 40 मिलीमीटर. 4 किलोमीटर इज कुठे गेलं? 400 मीटर्स. आणि 2 सेंटीमीटर इज 20 मिलीमीटर. ठीक आहे. हे सगळं युनिट्सचं तुम्ही हे व्यवस्थित समजून घेतलं की तुम्हाला हे पण समजायला एकदम सोपं जाईल. ही होती पेज नंबर 63 वरची एक्सरसाइज. ते एक्सरसाइज तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि पुढची जो आपला व्हिडिओ आहे कन्वर्जन ऑफ युनिट्स तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्या व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा.